नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमची ट्रेनर चंचल येवले आणि आज तुमच्यासाठी प्रेझेंट परफेक्ट टेन्स घेऊन आली आहे. बघा, प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे काय? पूर्ण वर्तमान काळ. म्हणजे प्रेझेंटमध्ये आत्ताचा जो काळ असतो हा प्रेझेंट टेन्स आहे. यामध्ये एखादी ॲक्शन कंप्लीट झाली आहे हे सांगण्यासाठी आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा यूज करत असतो. बघा, ज्या वेळेस तुम्ही म्हणता की माझं जेवण झालं आहे किंवा माझं जेवण आत्ताच झालं आहे किंवा नुकतंच झालं आहे, माझं काम पूर्ण झालं आहे किंवा माझं होमवर्क पूर्ण झालं आहे, या कॅटेगरीचे सेंटेन्सेस जे असतात, जे आपण कंप्लीट केलेल्या गोष्टी आहेत ते यामध्ये सांगत असतो. आणि हा टेन्स यूज करणं अतिशय सोपं आहे. तर कसा यूज करायचा, सेंटेन्स कसे बनवायचे, क्वेश्चन कसे विचारायचे, सगळ्या गोष्टी आपण एकाच व्हिडिओमध्ये परिपूर्ण करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून प्रत्येक गोष्ट तुम्हाला शिकता येईल. कुठल्या कॅटेगरीचे प्रश्न, कुठल्या कॅटेगरीचे कसे बनवायचे, सगळ्या गोष्टी या एकाच व्हिडिओमध्ये आणि कमी वेळेमध्ये मी कव्हर करणार आहे. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर पेड कोर्सेससाठी इंटरेस्टेड असाल, तुम्हाला घर बसल्या इंग्लिश शिकायची आहे आणि तुम्ही कुठला कोर्स शोधत असाल तर येवले अकॅडमी ॲप आहे आपलं, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तुम्ही तिकडे जा, ॲपवरती जा किंवा प्ले स्टोअरला जाऊन ॲपवरती जा. येवले अकॅडमी ॲपचं नाव आहे आणि तिकडे तुम्हाला स्पोकन इंग्लिश कोर्स, इंग्लिश ग्रामर कोर्स, PDF सुद्धा अवेलेबल आहेत, तुम्हाला तिकडे मिळून जाईल. तुम्हाला असं वाटत असेल की मला स्पोकन शिकायचं आहे ओन्ली बोलण्यासाठी, तर स्पोकनचा कोर्स घ्या. तुम्हाला ग्रामर शिकायचं असेल सेपरेट तर ग्रामरचा कोर्स घ्या. आणि तुम्हाला असं वाटत आहे की मला दोन्ही पण शिकायचं आहे, तर कॉम्बो कोर्ससुद्धा आहे, ज्यामध्ये दोन्हीही कोर्स तुम्हाला मिळतील आणि कमी प्राईजमध्ये मिळतील. सोबत PDF सुद्धा अवेलेबल आहे. तुम्ही इंटरेस्टेड असाल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तर चला आता सुरू करूया आपण आजचा व्हिडिओ. बघा, यामध्ये आपल्याला हेल्पिंग व्हर्ब जे यूज करावं लागतं ते असतं हॅज आणि हॅव. आपण सिम्पल सेंटेन्सेसमध्ये बघितलं होतं की हॅज कुठे घ्यायचं, हॅव कुठे घ्यायचं. ठीक आहे, हेल्पिंग व्हर्ब यामध्ये हे आलेलं असतं आणि आपल्याला हॅवचा यूज करत असताना आय असेल, वी म्हणजे आम्ही, दे, यू, यानंतर आपल्याला हॅवचा यूज करायचा आहे. अनेक काही पण असू द्या, त्यानंतर तुम्हाला हॅवचा यूज करावा लागतो. हॅजचा यूज कधी करायचा? ज्यावेळी थर्ड पर्सन सिंग्युलर नाव असतं, जसं ही, तो, शी, इट, राम, एखादं नाव आहे व्यक्तीचं, यानंतर आपल्याला हॅजचा यूज करावा लागतो. किंवा एकच कुठलीही गोष्ट जरी असेल तरी सुद्धा आपल्याला हॅजचा यूज करावा लागतो. या दोन गोष्टी तुम्ही माइंडमध्ये सेटल करून ठेवा की तुम्हाला हॅव कधी घ्यायचं आहे, हॅज कधी घ्यायचं आहे. ठीक आहे, हा अतिशय महत्त्वाचा चार्ट असतो. सुरुवातीचा जो चार्ट तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं असतं, कारण यामध्ये तुम्ही कन्फ्यूज होता आणि जर आपण यूज व्यवस्थित केला नाही हॅज आणि हॅवचा तर आपले सेंटेन्सेस टोटली रॉंग होतात. ठीक आहे, चला जाऊया आपण सेंटेन्सेस मेकिंगकडे आणि पॉझिटिव्ह सेंटेन्सेस सुरुवात करूया आपण बनवायला. तर बघा, पॉझिटिव्ह सेंटेन्सेस जे असतात यामध्ये आपण सब्जेक्ट सुरुवातीला घेत असतो, त्यानंतर हेल्पिंग व्हर्ब, सब्जेक्ट जो असेल त्यानुसार आपण हॅज किंवा हॅव घेणार, त्यानंतर व्हर्बचं थर्ड फॉर्म आलेलं असतं. परफेक्ट टेन्स कुठलाही असो, व्हर्बचं थर्ड फॉर्म आलेलं असतं आणि ऑब्जेक्ट, याचा सेन्स असतो ल आहे, म्हणजे एखादी गोष्ट पूर्ण केली आहे. जसं मी म्हटलं, आय हॅव कम्प्लिटेड माय स्टडी, मी माझं होमवर्क पूर्ण केलेलं आहे किंवा अभ्यास पूर्ण केला आहे. अशाच पद्धतीनं आय हॅव कम्प्लिटेड माय वर्क, आय हॅव डन धिस, है ना, एखादी गोष्ट तुम्ही केली आहे की मी हे केलं आहे. अशा पद्धतीनं पूर्ण झालेल्या गोष्टींसाठी. मग स्वतःसाठीच यूज करतो असं आहे का आपण? कोणालाही की तिने काम पूर्ण केले आहे किंवा त्यांनी हे पूर्ण केले आहे, यासाठी. चला सेंटेन्सेस बघू आणि समजून घेऊ याला. बघा, तुम्हाला जर याला समजून घ्यायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असतं ती म्हणजे V3 माहिती असणं. जो व्हर्बचा व्हिडिओ आपल्या सिरीजमध्ये आहे तो तुम्ही बघून घ्या, ज्यांना माहीत नसेल त्यांनी. आणि मी तर असं म्हणेल डे 1 पासून सगळ्या गोष्टी फॉलो करा स्टेप बाय स्टेप, जेणेकरून तुम्हाला हे गोष्टी अडचण देणार नाही. बघा, V3 काय असतं? जसं गो असेल, गोचं V2 होत असतं वेंट आणि V3 होत असतं गॉट. तर आपल्याला याचा यूज आता करावा लागतो V3चा. आणि जेवढ्या छान पद्धतीनं तुम्हाला V3 यूज करता येत असेल ना, तेवढ्या छान पद्धतीनं तुम्ही हा टेन्स यूज करू शकता बोलताना, तुम्हाला कुठेही अडचण येत नाही. चला बघा, या ठिकाणी सब्जेक्ट आहे आय,
त्यानंतर आयच्या नंतर आपण हॅवचा यूज करतो, हीच्या नंतर आपण हॅजचा यूज करतो, इट असेल तर हॅजचा यूज करतो. एखादं नाव आहे, इथे मी श्रेयश घेतलंय, यानंतर सुद्धा आपण हॅजचा यूज करतो, एक कुठलंही नाव असेल तर. हे तुमच्या लक्षात राहू द्या आणि याची प्रॅक्टिस करा. आता बघा, आय हॅव फाउंड अ जॉब. बघा या ठिकाणी V3 घेतले आपण. फाइंडचं V3 काय आहे? फाउंड. आय हॅव फाउंड अ जॉब, मी नोकरी शोधली आहे. पूर्ण झाले माझं ते काम, मी नोकरी शोधली आहे. आय हॅव फाउंड अ जॉब. ही हॅज टॉट. बघा टीचचं थर्ड फॉर्म आहे टॉट. ही हॅज टॉट अ लेसन. त्याने धडा शिकवला आहे, म्हणजे शिकून कंप्लीट झालेला आहे. ही हॅज टॉट अ लेसन. इट हॅज कट द ट्री. त्याने झाड कापले आहे. एखादी मशीन असेल त्यासाठी आपण इटचा यूज करतो, कारण इटचा यूज कधी करतो आपण? नॉन लिव्हिंग थिंगसाठी किंवा ॲनिमलसाठी. मग इटचा यूज आपण जेव्हा केला, इटच्या नंतर हॅज का बरं घेतलं? कारण हे सिंग्युलर आहे इट, त्यामुळे एक वचनी आहे. तर बघा आपण एखाद्या मशीनसाठी म्हणतोय किंवा एखाद्या ॲनिमलसाठी, इट हॅज कट द ट्री. त्याने झाड कापले आहे. श्रेयश हॅज फिनिश स्टडी. बघा फिनिशचं V3 आहे, फिनिश्ड. श्रेयशने अभ्यास पूर्ण केला आहे. कंप्लीट झाली ॲक्शन. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं. V3चा चांगला अभ्यास करा, तर काय होईल? इझिली तुम्हाला यूज करता येईल. चला निगेटिव्ह बघूया आपण. जसं पॉझिटिव्ह आहे त्या पद्धतीनं आपल्याला निगेटिव्ह करायचं आहे. जसं एखादी गोष्ट पूर्ण झाली नाही आहे, जसं आपण म्हटलं मी नोकरी शोधली आहे, मी नोकरी शोधली नाही आहे, यालाच आपण निगेटिव्हमध्ये करणार आता. बघा निगेटिव्ह म्हणजे नकारार्थी स्ट्रक्चर आहे, सब्जेक्ट हॅज आणि हॅव. त्यानंतर निगेटिव्ह आहे, नॉट लावणार आपण हॅजच्या नंतर किंवा हॅवच्या नंतर V3 आणि ऑब्जेक्ट. हे याचं स्ट्रक्चर आहे. जसं आय हॅव नॉट फाउंड अ जॉब. बघा हॅवच्या नंतर आपण नॉट टाकलंय, फाउंड अ जॉब. V3 सगळीकडे तसाच राहतो, निगेटिव्ह असो प्रश्न असो, कारण परफेक्ट टेन्स आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे, V3 राहणार. आय हॅव नॉट फाउंड अ जॉब, मी नोकरी शोधली नाही आहे. ही हॅज नॉट टॉट अ लेसन. त्याने धडा शिकवला नाही आहे. इट हॅज नॉट कट द ट्री. कटचं V3 काय होत असतं? कटच होत असतं, त्यामुळे आपण इथे कटच घेतलं. त्याने झाड कापले नाही आहे. श्रेयश हॅज नॉट फिनिश स्टडी. श्रेयशने अभ्यास पूर्ण केला नाही आहे. या पद्धतीनं जी गोष्ट तुम्ही पूर्ण केली नाही आहे, कोणीतरी केली नाही आहे पूर्ण, त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे? निगेटिव्ह स्ट्रक्चरचा यूज करा. ओके, चला पुढे जाऊ आपण. आता आपण पाहूया पॉझिटिव्ह व्हर्बल. पॉझिटिव्ह व्हर्बल बनवत असताना स्ट्रक्चर आपण लक्षात घेऊ आणि स्टेप बाय स्टेप समोर जाऊ. बघा पॉझिटिव्ह व्हर्बल. व्हर्बल म्हणजे काय? व्हर्बल प्रश्न ते असतात ज्यांचा आन्सर आपण यस किंवा नोनी देत असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याची सुरुवात हेल्पिंग व्हर्बनी झालेली असते. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या नेहमीसाठी. स्ट्रक्चर आहे हॅज आणि हॅव, हेल्पिंग व्हर्ब जे आलेले आहेत त्यांना सुरुवातीला घ्यायचं. त्यानंतर सब्जेक्ट V3, ऑब्जेक्ट, क्वेश्चन राहणार. ओके, जसं येस ऑर नोन याचा आन्सर राहील. जसं मी म्हटलं हॅवला मी सुरुवातीला घेतलं, बाकी काहीच केलं नाही, हॅवला उचललं आणि सुरुवातीला घेतलं. हॅव आय फाउंड अ जॉब, मी नोकरी शोधली आहे का? हॅज ही टॉट अ लेसन, त्याने धडा शिकवला आहे का? बघा इथे हॅज आपण सुरुवातीला घेतलं, का बरं? कारण सब्जेक्ट काय आहे? सब्जेक्ट आपला ही आहे त्यामुळे. ठीक आहे. नेक्स्ट आहे बघा, हॅज इट कट द ट्री, त्याने झाड कापले आहे का? हॅज श्रेयश फिनिश स्टडी, श्रेयशने अभ्यास पूर्ण केला आहे का? आपण असं विचारत असतो, हॅव यू टेकन लंच, तू लंच केले आहे का? हॅव यू टेकन युअर ब्रेकफास्ट, तू तुझा ब्रेकफास्ट केला आहे का? तो काय म्हणणार? केला असेल तर यस, नसेल केला तर नो. आपण असंच तर बोलत असतो बोलताना. त्याच पद्धतीनं प्रश्न बनवा. तुम्ही कितीही प्रश्न बनवू शकता, तुम्हाला स्ट्रक्चर पॅटर्न लक्षात येत आहे. ओके, चला जाऊ. नेक्स्ट आहे आपल्याला बनवायचे निगेटिव्ह व्हर्बल. निगेटिव्ह व्हर्बल म्हणजे काय? जसं आपण म्हणतो तू जेवण केलं आहेस का, तसं तू जेवण केलं नाही आहे का, नाही का किंवा नाही आहे का, त्यालाच आपण निगेटिव्ह म्हणतो. म्हणजे निगेटिव्हचा उच्चार त्यामध्ये आलेला असतो. बघा निगेटिव्ह व्हर्बल नकारार्थी. स्ट्रक्चर आहे हॅज किंवा हॅव, सुरुवातीला राहणार जसे पॉझिटिव्ह होते त्याच पद्धतीनं. त्यानंतर सब्जेक्ट आणि सब्जेक्टच्या नंतर आपल्याला नॉट टाकायचं आहे V3 ऑब्जेक्ट. ठीक आहे, या पद्धतीनं स्ट्रक्चर आहे, लक्षात ठेवा किंवा सोप्या पद्धतीनं लक्षात ठेवा. जसं आपण हे पॉझिटिव्हचं केलं त्याच पद्धतीनं करायचं, फक्त या सब्जेक्टच्या नंतर नॉट टाका. झाले आपले निगेटिव्ह व्हर्बल. ओके, हॅव आय नॉट फाउंड अ जॉब, बघा सब्जेक्टच्या नंतर आपण फक्त नॉट टाकले.
हॅव आय नॉट फाउंड अ जॉब, मी नोकरी शोधली नाही आहे का? हॅज ही नॉट टॉट अ लेसन, त्याने धडा शिकवला नाही आहे का? सब्जेक्टच्या नंतर नॉट. हॅज इट नॉट कट द ट्री, त्याने झाड कापले नाही आहे का? हॅज श्रेयश नॉट फिनिश स्टडी, श्रेयशने अभ्यास पूर्ण केला नाही आहे का? किती सोपं आहे बघा. निगेटिव्ह व्हर्बल. ओके, तर हे झाले आपले निगेटिव्ह व्हर्बल. आता बनवूया आपण क्वेश्चन. क्वेश्चन बनवत असताना बघा, जसं तुम्हाला मी स्ट्रक्चर पॅटर्न सांगितलंय पॉझिटिव्ह व्हर्बलचं, त्याच पद्धतीनं तुम्हाला ते तसंच ठेवायचं आहे. पॉझिटिव्ह व्हर्बलचं स्ट्रक्चर पॅटर्न विसरायचं नाही, ते तसंच ठेवायचं. फक्त सुरुवातीला WH वर्ड टाकायचा. कसं, चला समजून घेऊ आपण. आता या ठिकाणी सुरुवातीला स्ट्रक्चरमध्ये WH वर्ड राहणार, हॅज आणि हॅव, त्यानंतर सब्जेक्ट V3 आणि ऑब्जेक्ट. हे पूर्ण स्ट्रक्चर पॉझिटिव्ह व्हर्बल सारखं आहे सेम, फक्त इथे WH वर्ड आपण टाकतोय. व्हॉट हॅव आय फाउंड, मी काय शोधले आहे, कारण व्हॉट म्हणजे काय. फॉर व्हॉट म्हणजे कशासाठी, फॉर व्हॉट हॅज शी ड्रॉन द कार्टून, तिने कशासाठी व्यंगचित्र काढले आहे. हाऊ मेनी ट्रीज, आता हाऊ मेनी का बरं घेतलं, कारण आपण ट्रीज काउंट करू शकतो. ट्री हे काय आहे, काउंटेबल नाऊन आहे. झाडं आपण काउंट करू शकतो ना, त्यामुळे आपण हाऊ मेनीनी अ सेंटेन्स बनवलाय. हाऊ मेनी ट्रीज हॅज इट कट, त्याने किती झाडे कापले आहे. हाऊ मच स्टडी, कारण स्टडी आपण काउंट करू शकतो का, एक स्टडी, दोन स्टडी, नाही. त्यामुळे आपण इथे हाऊ मच स्टडी म्हटले. हाऊ मच स्टडी हॅज श्रेयश फिनिश्ड, श्रेयशने किती अभ्यास पूर्ण केला आहे. समजलं? आय होप समजले तुम्हाला. आता काही आपण प्रॅक्टिस सेंटेन्सेस बघूया, ज्यामध्ये आपण याच कॅटेगरीने दुसरं काही न करता काय केलंय तर सेंटेन्सेस बनवले आहेत. तर तुम्ही असे सेंटेन्सेस बघता आणि त्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन काय होतं की हे मला थोडे हार्ड वाटत आहेत. तर हार्ड नसतात, ते त्याच पॅटर्ननी बनलेले असतात, फक्त पॅटर्नचा अभ्यास व्यवस्थित करायचा. ठीक आहे, बघा डेली यूज प्रॅक्टिस सेंटेन्सेस आहे. हे सर्व सेंटेन्सेस याच स्ट्रक्चर पॅटर्ननी बनले. आय हॅव फिनिश्ड माय होमवर्क, मी माझं होमवर्क पूर्ण केलं आहे, याच पॅटर्ननी बनवलं आहे. दे हॅव विजिटेड मुंबई, त्यांनी मुंबईला भेट दिली आहे. बघा, ही हॅज बॉट अ न्यू फोन, त्याने नवीन फोन विकत घेतला आहे. वी हॅव वॉच दिस मूवी बिफोर, ही मूवी आम्ही या अगोदर बघितली आहे. आय हॅव नॉट सीन हिम टुडे, मी त्याला आज पाहिलेले नाही आहे. निगेटिव्ह आहे बघा. शी हॅज नॉट कम्प्लिटेड हर वर्क एट, तिने आत्तापर्यंत तिचे काम पूर्ण केलेले नाही आहे. दे हॅव नॉट इटन लंच, त्यांनी लंच केलेले नाही आहे. हॅव यू फिनिश्ड युअर ब्रेकफास्ट, बघा क्वेश्चन आहे या ठिकाणी, तू तुझा ब्रेकफास्ट पूर्ण केला आहे का. हॅव यू फिनिश्ड युअर ब्रेकफास्ट. हॅज शी कम्प्लिटेड हर प्रोजेक्ट, तिने तिचा प्रोजेक्ट पूर्ण केला आहे का. इथे हॅजचा यूज केला आहे आपण, कारण सब्जेक्ट शी आहे. याच्या प्रॅक्टिससाठी तुम्हाला सेंटेन्सेस बनवून बघायचे आहेत, प्रॅक्टिस करायचे. हॅव दे अराइव्ड ॲट द स्टेशन, ते स्टेशनवरती आले आहेत का, किंवा पोहोचले आहेत का. अशा पद्धतीनं हे सेंटेन्सेस आपण नेहमी यूज करतो, फक्त आपल्याला माहीत नसतं की हे या स्ट्रक्चर पॅटर्ननी बनू शकतात. तेच मी तुमच्यासमोर ओपन अप केलं आहे की हे जे आहे स्ट्रक्चर पॅटर्न, तुम्हाला फक्त याचा अभ्यास करायचा आहे. सर्व गोष्टी मी प्रोव्हाइड केल्या आहे. तुम्हाला यामध्ये ज्या कॅटेगरीचे सेंटेन्स तुम्ही बोलता रोज डे बाय डे लाईफमध्ये, ते सर्व लिहा आणि बनवून बघा आणि प्रॅक्टिस करा. मिरर प्रॅक्टिस करा, इन फ्रंट ऑफ मिरर उभे राहा आणि स्पीक आउट, बोलून बघा. हेच तर तुमची रिअल प्रॅक्टिस आहे. ओके, चला आता तुमचं होमवर्क टाईम आहे. तर तुमचं होमवर्क काय, तुम्हाला ह्या सर्व फिल इन द ब्लँक्स आहेत, ह्या होमवर्क आहेत तुमच्या, ह्या तुम्हाला फिलअप करायच्या आहेत. आणि फील झाल्यानंतर याचं V3 करायचं आहे तुम्हाला. ओके, आणि इथे हेल्पिंग वर्ब काय होईल ते सुद्धा विचार करायचा आहे. हे सर्व करा आणि हे केल्याच्या नंतर तुम्हाला होमवर्क चेक करायचं आहे. या ठिकाणी आन्सर मी दिले आहेत खाली, हे चेक करून घ्यायचे आहे. ओके, काही चुकलं असल्यास व्हिडिओ पुन्हा बघा आणि पुन्हा प्रॅक्टिस करा. तर होमवर्क तुम्ही आठवणीने करा. कितपत बरोबर येते बघा. जर पूर्ण बरोबर आलं तर कॉंग्रॅच्युलेशन, तुम्ही राईट ट्रॅकवरती आहे. तुम्ही फक्त कॉन्स्टंटली प्रॅक्टिस करा. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग एव्हरीवन. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.